नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. तालुका लोहारा प्रतिनिधी मी संजय सोमवंशी. दिनांक 26 मार्च 2025 या रोजी अष्टाकासार या पवित्र नगरीमधील एक जानी गाय तिचे निधन झालेले आहे. ती सातत्याने गेली अनेक दिवस आजारी होती. त्यामुळे डॉक्टर कौस्तुभ विनोद पाटील यांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पोटावरील शस्त्रक्रिया केली, ज्यामध्ये 20 ते 30 किलो प्लास्टिक निघाले होते. विशेष म्हणजे डॉक्टर कौस्तुभ पाटील यांनी जानी गाय असल्याकारणाने स्वखर्चाने त्याने ते ऑपरेशन केले होते. सांगायचं तात्पर्य असे की चाऱ्याची दुर्भिक्षा असल्याने अनेक जनावरे, मोकळी असलेली जनावरे प्लास्टिक खात आहेत व त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो आहे. तसेच या जानी गायीचे संपूर्ण अष्टानगरीमधील जनतेने मोठ्या थाटामाटामध्ये त्याचा अंत्यविधी हनुमान मंदिराच्या पुढील प्रांगणामध्ये केलेला आहे. संध्याकाळी वारला असल्याकारणाने जसं मनुष्याला संध्याकाळी भजन कीर्तन लावण्यात येते, तसेच भजन लावण्यात आले होते. विवेक चौधरी, राजेंद्र मडके, सुधाकर चौधरी अशा अनेक मान्यवरांनी संध्याकाळी भजनासाठी प्रयत्न केले व तसेच अंत्यविधीचाही त्याने खर्च केलेला आहे. भजन लावून अत्यंत थाटामाटामध्ये या जानी गायीचा अंत्यविधी पार पाडण्यात आला. मंडळी, सांगायचं तात्पर्य असं आहे की अष्टाकासार या पवित्र नगरीमध्ये पुण्यवान लोक राहतात आणि आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार सुद्धा तितक्याच तळमळीने जपतात, हे यावरून पाहण्यात आले आहे. ही केवळ गाय नव्हती, तर ती प्रत्येकाचीच माय होती आणि आज आपली माय अनंत काळाच्या प्रवासाला गेलेली आहे, हीच भावना प्रत्येक अष्टावासियांच्या मनामध्ये होती. धन्यवाद. लोहारा तालुक्यातील अष्टाकासार या पवित्र नगरीमध्ये आज सकाळी एक दुःखद घटना घडलेली आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने अष्टानगरीमध्ये फिरत असलेली जानी गाय, जी की काल परवा आजारी असताना डॉक्टर कौस्तुभ पाटील उमरगेकर याने अगदी निशुल्क त्यांचे ऑपरेशन केले होते, मात्र आज त्याच गायीचा अंत झालेला आहे. मात्र माणसाची जसा अंत्यविधी होतो, अगदी त्याहीपेक्षा अतिशय उत्तम पद्धतीने अष्टाकासारमध्ये या गायीचा अंत्यविधी संपन्न होतो आहे. सीमेवर एखाद्या जवानाला वीरमरण प्राप्त झाल्यानंतर सरकार जसं शाही इतमामामध्ये त्या वीर जवानाचे अंत्यसंस्कार करते, अगदी त्या पद्धतीने आज अष्टाकासार या पवित्र नगरीमधील या जानी गायीचे संपूर्ण गावकरी भजन करून व विधिवतरित्या त्याचा अंत्यविधी हनुमान मंदिराच्या समोरील प्रांगणामध्ये केलेला आहे. या मृत आत्म्यास, या गायीच्या मृत आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज अष्टानगरीमधील एक माय, गायच नाही तर एक माय सुद्धा गेलेली आहे, अशी प्रत्येकाचीच भावना होते आहे. धन्यवाद. आज सकाळी अष्टानगरीमधील एका जानी गायीचे दुःखद निधन झालेले आहे. बघा, या पवित्र नगरीमधील पुण्यवान लोकांची महती किती आहे. माणसाबरोबरच इथे पशूंची सुद्धा काळजी केली जाते. खरोखरच आष्ट्याच्या या पवित्र नगरीमध्ये जन्म घेतल्याचा परत एकदा आम्हाला अभिमान वाटतो आहे. धन्यवाद. श्री समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.